आजच्या या सुंदर पाठासाठी उपस्थित असणाऱ्यांना सर्वांना माझा नमस्कार, नमस्ते, सत श्री अकाल, जोहार, राम राम, अस्सलाम वालेकुम. बघा, अरे सर तुम्ही इतके नावं काय घेतलेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण असं आहे, आपला जो आजचा विषय आहे, या विषयाचं नावच आहे बुद्धिमत्ता. आणि या बुद्धिमत्तामधले आपला जो आज घटक आहे त्याचं नाव आहे समसंबंध. आणि समसंबंधमध्ये दोन उपघटक आपण आज घेणार आहोत. एक आहे शब्द आणि दुसरा आहे आकृती. तर त्या अगोदर मी माझी ओळख करून देतो. मी आहे सुभाष पांडुरंग सोनवणे. माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघो हिवरे. माझं पीठ आहे मिरी आणि हे आहे पाथर्डी तालुक्यामध्ये. आज या सुंदर अशा तासिकेसाठी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानतो. आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर साहेब, त्यानंतर तुमच्यासाठी एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याच्या हे सर्व पाहणारी टीम मधले त्या टीमचे मुख्य ज्या आहेत पाहणाऱ्या जयश्री कारले मॅडम, त्याचबरोबर टेक्निकल जिल्ह्याचे कोर्ट आहेत रवी भाकर सर, त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे माननीय गट शिक्षणाधिकारी अनिलजी भवार साहेब, आणि हे सर्व आम्हाला 2-3 महिन्यापासून मार्गदर्शन करणारे, आम्हाला याची सर्व माहिती देणारे, पॉइंट टू पॉइंट आम्हाला आमच्या सोबत येणारे आमचे सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथजी कराड साहेब, त्याचबरोबर इथे उपलब्ध असणारे या सेटअपचे टेक्निकल प्रमुख रामकिशनजी वाघ साहेब आणि संतोषजी गुरेज. आज आपण समसंबंध बुद्धिमत्ता या घटकाचा अभ्यास करणार आहोत. हा घटक हा सर्वांगीण आहे. केवळ एक पुस्तक वाचलेले हा घटक होणार नाही. तुम्ही पहिलीपासून बालवाडीपासून पहिली, दुसरी, तिसरी, चौथी या इयत्तांमध्ये जे शिकलेले आहात सगळं या घटकामध्ये आहे. आणि हे परत एकदा आपल्याला आठवायचंय, परत एकदा आपल्याला शिकायचंय, आणि हे शिकल्यानंतरच याची उत्तर आपल्याला देता येणार आहे. या घटकांचं भारांश आहे 10%. म्हणजे सर्वसाधारणपणे 2 प्रश्न या घटकावर येणार आहेत. मग याच्यामध्ये 3 उपघटक आहेत. 3 उपघटक कोणते आहेत? एक आहे संख्या, एक आहे शब्द आणि एक आहे आकृत्या. सर्वप्रथम आज आपल्याकडे दोन उपघटक आपण शिकणार आहोत. पहिला जो उपघटक आहे तो शब्द संग्रह, आणि त्याच्यामध्ये दुसरा उपघटक आहे आकृत्या. शब्द संग्रह शिकायचं म्हटल्यानंतर आपल्याला केवळ एकदा एका छोट्या भागावर लक्ष देऊन लक्ष केंद्रित करून उपयोग होणार नाही. त्याला आपल्याला विस्तार करावा लागणार, आपल्या ज्ञानाचा विस्तार करावा लागणार आहे. ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार आहेत. बघा, तुम्हाला वेळ असतो दिवाळीच्या सुट्टीमध्ये. दिवाळीच्या सुट्टीमध्ये 15 दिवस सुट्टी आहे, त्यानंतर तुमची परीक्षा आहे. मी तर तुम्हाला असा आग्रह करीन की तुम्ही परीक्षा अभ्यासचं पुस्तक आणि चौथीचं परीक्षा अभ्यास भाग 1 भाग 2 पुस्तक या दिवाळीच्या सुट्टीत एकदा पूर्ण वाचून काढा आणि त्याच्या खाली छोटे छोटे पॉइंट करा. ते पॉइंट एकदा तुमच्या लक्षात आले की तुमचं परीक्षा अभ्यास या घटकातून आपल्याला जे मार्क मिळणार आहे, साधारणपणे एक प्रश्न त्याच्यावर येतोच आपल्याला. आणि म्हणून आज काय करायचं आहे तर आपल्याला या छोटीशी एक 10 मिनिटाची आपण माहिती पाहणार आहोत आणि मग प्रश्न आपण सोडवणार आहोत. तुमच्या बुद्धीला आम्ही चालना देणार आहोत, कारण हा घटक, हा विषय आहे बुद्धिमत्ता, आणि या बुद्धिमत्तेतून आपल्या बुद्धीला चालना मिळायला पाहिजे. हा घटक जर एकदा तुम्ही केला ना, हे 2 मार्क आहेत ना, हे 2 प्रश्न जे आहेत म्हणजे 4 मार्क जी तुम्हाला फिक्स मिळणार. जिल्हा यादी, राज्य यादीमध्ये येण्यासाठी हा घटक फार महत्वाचा आहे. हा घटक जो क्रॅक करेल तो जिल्हा यादी, राज्य यादीमध्ये येणार. बघा, आणि सर्वप्रथम आपण काय करूया, एक छोटी छोटी माहिती आपण या ठिकाणी दिली आहे. तुम्हीही काय करा, तुम्हाला अनेक पुस्तक आहे, एका पुस्तकाचा कधी वापर करू नका, एका संदर्भ ग्रंथाचा कधी वापर करू नका. आपण ज्यावेळेस अभ्यास करायचा आहे कोणताही, अनेक संदर्भ ग्रंथ आपण त्याचा वापर केला पाहिजे. या ठिकाणी छोटासा भाग आहे, तो एक 5-6 पेजेसचा भाग आहे, तो आपण पहिल्या 10 मिनिटांमध्ये उरकून घेऊ आणि मग आपण आपल्या प्रश्नांच्या बाजूला जाऊ. बघा, आता या ठिकाणी राज्य आणि त्यातील महत्वाचे सण. बघा, 5वीच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 5वीचं पुस्तक हे सर्वांगीण आहे. तुम्हाला 5वीच्या पुस्तकामध्ये तसा नकाशा आहे, त्या नकाशाचं एक शांतपणे निरीक्षण करायचं. नकाशा, त्यातील राज्य, राजधान्या, त्यातून वाहणाऱ्या नद्या, त्याच्यातली पर्वतांची नावं, शिखरांची नावं. मग त्या नद्यांमध्ये कोणत्या नद्या अरबी समुद्राला मिळतात, कोणत्या नद्या
पश्चिम बंगालच्या शेजारी असणाऱ्या बंगालच्या उपसागराला मिळतात. कोणत्या नद्या हिंदी महासागराला मिळतात, याच निरीक्षण तुम्हाला करायचंय. आपल्या महाराष्ट्रातला कोकण कसा आहे, त्यातील वेगवेगळी पर्वत कोणती आहे की नाही, उंच शिखर कोणते आहे, सॉरी, याचं आपण करा, याच्याकडे निरीक्षण करा. आणि हे जे निरीक्षण करत असताना तुमच्या मित्रांशी तुम्ही काय करायचं, हा संपर्क करायचा, त्याच्याशी बोलायचं आणि त्यालाच आपण काय करायचं, या घटकामध्ये उतरायचं, म्हणजे आपल्याला आणखी मार्क पडतील. तर बघा, आता इथं राज्य आणि त्यातील महत्वाचे सण याच्या संदर्भात आपण माहिती पाहू. बघा, केरळ हे राज्य आहे. केरळमध्ये कोणते आहेत, तर केरळचे जे सण आहेत ओणम आणि विशू, हे दोन केरळचे सण आहेत. त्यानंतर कर्नाटकमध्ये आहे दसरा किंवा दशहरा, कर्नाटकचा प्रसिद्ध असा सण आहे. मला सांगा, गुजरातमध्ये आहे नवरात्री. मी गुजरात, तुम्हाला प्रश्न कोणता येईल, तर येईल गुजरात, पुढे टीम येईल नवरात्री. हा सांगा, मग बिहार, आणि पुढं मला खाली पर्याय येत की लगेच तुम्हाला बिहारच्या पुढे लगेच छठ पूजा. आपल्याला काय, आपण ज्यावेळेस बातम्या ऐकतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आता छठ पूजेचा सण चालू आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळी तयारी केली जाते, समुद्रकिनारी वेगवेगळ्या त्यांच्यासाठी सोयी केल्या जातात, हे लक्षात घेतलं घ्यायचं पाहिजे. सिक्कीम मध्ये लोसा हा सण प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशमध्ये फ्लेमिंगो आहे. तामिळनाडूमध्ये पोंगल आहे. बघा, 4-5 सण असले तर त्याच्यावर तुमचं चौथीच्या स्कॉलरशिप पासून तर पोलीस भरतीमध्ये असेल, एमपीसीच्या परीक्षेमध्ये असेल, युपीएससीच्या परीक्षेमध्ये असेल, या सणांचा बुद्धिमत्तेमध्ये विचार केला जातो. म्हणजे तुम्ही आता हे चौथीला पाचवीला हे प्रश्न तुम्ही नीट निरीक्षण केले, याचा नीट अभ्यास केला 5वी स्कॉलरशिपला, तुम्हाला युपीएससी एमपीएससी क्रॅक करायला काही अवघड जाणार नाही. आज तुम्ही याचं नीट निरीक्षण करा. आणि 5वीचं स्कॉलरशिप हे नवोदय आणि सैनिकी स्कूलला जाण्यासाठी एक मुख्य आपला पाया आहे. आता बघा, पोंगल, तामिळनाडू पोंगल, हे एक आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतर झारखंड सरहुल, उत्तराखंड देवीधुरा मेला, बिहारमध्ये छठपूजा आहे, राजस्थानमध्ये हत्ती महोत्सव आहे, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा प्रसिद्ध आहे, गोव्यामध्ये गोव्याचा कार्निवल हा सण प्रसिद्ध आहे. बघा, उत्तर प्रदेशमध्ये लठमार होलीचा सण आपण तुम्ही पाहता वेगवेगळ्या पिक्चर मध्ये उत्तर प्रदेशची गाणी असतात, म्हणजे तिथं होली हा सण प्रसिद्ध आहे. नागालँडमध्ये हॉर्नबिल आणि ओडिशामध्ये पुरीची रथयात्रा. ओडिशा म्हणलं का जगन्नाथपुरीच आपल्याला नाव येतं, पुरीची रथयात्रा आपल्या लक्षात येतं. बघा, महाराष्ट्रातील शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत, बघा ही वेगवेगळी शहर आहेत, यांचाही पीडीएफ तुम्हाला मी ग्रुपवर सेट करू. परंतु आज आपल्याला थोडीशी याच्या संदर्भात माहिती बघूया. रत्नागिरीचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे, मालवण वेंगुर्ल्याची काजू प्रसिद्ध आहेत, श्रीरामपूरची मोसंबी प्रसिद्ध आहे. बघा, राजेवाडीचे अंजीर, पैठणची पैठणी, वसई आणि जळगावची केळी. त्याचबरोबर नाशिकचे द्राक्षे, अलिबागचे कलिंगड, मेहरूनचे बोर. बघा, हा घटक आपण फार ऐकलेला नसतो. बोर महाराष्ट्रात कुठे प्रसिद्ध आहे, तर मेहरूण या ठिकाणी. येवल्याची साडी प्रसिद्ध आहे. औरंगाबादचं काय प्रसिद्ध आहे तुम्हाला माहितीये, तर औरंगाबादची हिंदू शाल प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे. दौलताबादचे सीताफळ प्रसिद्ध आहेत. आणि डहाणू घोलवडचे चिक्कू, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. आता हे जे फळं आपल्या घरामध्ये येतात, आई वडिलांशी चर्चा करतो आपण, ज्यावेळेस आईने फळे आणलं किंवा बाबांनी बाजारातून ही फळ आणलं, त्यांनी केळं आणली की आपण त्यांना सांगायचं, हा ही वस्तीची केळी आहे किंवा जळगावची केळी आहे. संत्री आली का म्हणायची, बाबा ही नागपूरची संत्री आहे बरं का. किंवा सीताफळ आलं की हे दौलताबादहून आलेलं आहे. स्ट्रॉबेरी आलं का लगेच महाबळेश्वर आठवायचं. अशा पद्धतीने सोपे सोपे आपल्या ट्रिक आपण लक्षात घ्यायचं. एक ट्रिक लक्षात आल्या की आपल्याला हा घटक एकदम सोपा जातो. बघा, काही जिल्हे आणि त्यातले प्रसिद्ध शहर आहेत. आपण जर पाहिलं तर मुंबई हे शहर आहे. मुंबई हे 7 बेटांचं शहर आहे. भारताचा प्रवेशद्वार मुंबईला म्हणतात. पुणे ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ते विद्येचं माहेरघर आहे. बघा, अनेक मुलं आपले भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, मोठे भाऊ असतील, पुण्याला शिकायला जातात, वेगवेगळे क्लास लावतात, कारण ते विद्येचं माहेरघर आहे. आणि काही दिवसात मी तर म्हणतो आपण एवढा अभ्यास करायला लागलो सगळे मुलं, आपल्या जिल्हा परिषदने एवढी मोठी सोय उपलब्ध करून दिली. काळाच्या ओघात आपला अहमदनगर जिल्हा विद्येचं माहेरघर झालं पाहिजे. बघा, बुद्धिचं माहेरघर झालं पाहिजे. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी आहे. वेरूळ, अजिंठा लेण्या तिथे प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला काय आहे, तर गुळाचा जिल्हा आहे, कुस्तीगिरांचा जिल्हा आहे आणि कोल्हापूरला ऐतिहासिक राजधानी आहे. बघा, सिंधुदुर्गला तुम्ही अनेकदा फिरायला गेले नसताना गेला तर युट्यूबवर सिंधुदुर्गची माहिती पहा. पर्यटनाचा जिल्हा आहे. प्रत्येक आपल्याला युट्यूब आहे आपल्याकडं, योग्य वापर आपण जर केला तर आपल्याला निश्चितपणे चांगली माहिती मिळते.
बीड जर जिल्हा पाहिला तर हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि मराठी कवी जे होते पूर्वीच्या काळी त्या जुन्या मराठी कवींचा हा बीड जिल्हा आहे बघा. आपल्या शेजारी आहे बीड जिल्हा. मग तुम्हाला कधी कधी असं येतं की आपल्या शेजारच्या जिल्ह्यांची नावं ही आपल्या लक्षात असली पाहिजे. सातारा शूरवीरांचा जिल्हा आहे. सोलापूर ज्वारीचं कोठार आहे, चादरीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या घरी चादर असते बघा, लक्षात येतं त्याच्यावर सोलापूर असं लिहिलं. आपलं निरीक्षण शक्ती प्रचंड पाहिजे. त्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्यात, त्यांनी निरीक्षण शक्ती आपली चांगली ठेवली पाहिजे. वेगवेगळे अधिकारी व्हायचं म्हटल्यानंतर निरीक्षण शक्ती चाणाक्ष असली पाहिजे. सोलापूर म्हटलं का लगेच चादर, लगेच लक्षात येतं आपलं. नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा आहे. तर आपला जो जिल्हा आहे तो भारतामध्ये आणि जिल्हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तो साखर कारखान्याचा जिल्हा. आणि त्यानंतर रायगड आहे मिठागरांचा जिल्हा, तांदुळाची कोठ. आता समजा पर्याय आला, एखादा प्रश्न आला की अहमदनगर साखर कारखान्याचा जिल्हा आणि पुढे दिलं रायगड आणि म्हणजे पुढे दिलं मिठागराचा जिल्हा आणि दिलं बीड, सोलापूर, सातारा आणि रायगड हे 4 पर्याय दिले. पण तुम्हाला मिठागराचा जिल्हा लक्षात येण्यासाठी एक तुम्हाला नकाशाचं ज्ञान पाहिजे की रायगड हा समुद्राला खिटून आहे आणि समुद्राला खिटून असल्यामुळे तिथे मिठागर असणार आहे. पर्याय लगेच रायगड येणार. ज्ञान आपण घ्यायचं. ते ज्ञान घेतो ते फक्त वाचायचं नाही तर ते घेतलेल्या ज्ञानाचा चौफेर उपयोग आपण केला पाहिजे. उस्मानाबाद आहे भवानी मातेचा जिल्हा आहे. तुळजापूर या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे बघा. आणि अमरावती हे देवी रुक्मिणी आणि दमयंतीचा जिल्हा आहे. आपल्याला बघा असं होणार आहे की कधी कधी काही प्रश्न आपल्या गोष्टीतून येणार आहेत, काही पौराणिक कथातून येणार आहेत. आपल्या आजी किंवा आजोबा, शाळेतले शिक्षक परिपाठाच्या वेळी ज्या काही गोष्टी सांगतात त्या गोष्टीतून आपल्याला ज्ञान मिळत असतं. कारण हे बुद्धिमत्तातला हा घटक आहे तो एकावर गोष्टीवर अवलंबून नाही. मी अनेकदा सांगितलं की याच्यासाठी चौफेर ज्ञान आपल्याला घेतलं पाहिजे. आता वेगवेगळ्या जीवी आहेत आणि त्यांची वाहने आहेत बघा, या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे पुढचा घटक छोटासा आपण महत्वाचा जो पाहू की धरणं आहे. धरणं आणि ते धरणं कोणत्या नदीवर आहेत याची माहिती आपण बघू. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. उजनी धरण भीमा नदीवर आहे. राधानगरी भोगावती नदीवर आहे आणि आपल्या जिल्ह्यामधलं भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवर आहे. का नाही, मुळा नदीवर मुळा धरण आहे. कोयना नदीवर कोयना धरण आहे. एलदरी नदीवर पूर्णा हे धरण आहे. तर वीर हे धरण नीरा नदीवर आहे. काटेपूर्णा हे धरण काटेपूर्णा नदीवर आहे. हे आपण लक्षात घ्यायचं. पुढचा जो घटक आहे तर मी सुरुवातीला सांगितलं होतं पाठाच्या सुरुवातीला की अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन घटकाचा आपल्याला नकाशाचं खोल निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल. आणि कोकणातल्या ज्या नद्या आहेत ना, एक लक्षात घ्यायचं, कोकण आहे त्याच्यामध्ये पश्चिम घाट आहे आणि पश्चिम घाट असल्यामुळं कोकणातल्या नद्या कधी आपल्याकडे म्हणजे साधारणपणे आपल्या जिल्ह्याकडे येणार नाही. त्या समुद्राला अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे, त्या पश्चिमेला जाऊन मिळणार आहे, हे की नाही. किंवा कधी असाही प्रश्न येईल की पूर्वेकडे जाऊन मिळणाऱ्या नद्या पश्चिमेकडे जाऊन मिळणाऱ्या नद्या ते आपल्या पर्यायामध्ये आपण योग्य डोकं अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या साबरमती आहे, मही आहे, नर्मदा आहे, तापी आहे, शरावती आहे, तेरेखोल आहे, वशिष्ठ आहे. या ज्या नद्या आहेत पुढच्या या आपल्या पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत. त्याच्यामुळे त्या अरबी समुद्रालाच मिळणार आहेत. परंतु हिमालयातून येणाऱ्या काही नद्या आहेत त्याच्यामध्ये गंगा आहे, त्यानंतर ब्रह्मपुत्र आहे. या ज्या नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागरामार्गे हिंदी महासागराला मिळतात. गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आहेत. तर त्यानंतर लेण्यावर प्रश्न येतो की लेण्यांची नावं तुम्हाला माहित पाहिजे, आहे की नाही. मग लेण्यांची नावं दिल्यानंतर कसं देऊ शकतात प्रश्न, विरुळ किंवा लेण्या विरुळ, गरम पाण्याची झरे आणि खाली पर्याय दिला जातो. या पद्धतीचे प्रश्न आपण पाहणारच आहोत. परंतु हे एकदा आपल्या नजरेखालून गेलेलं बरं आहे. लेण्या कोणत्या आहेत तर विरुळ, अजिंठा, घारापुरी, कारले भाजे, खरोसा, पितळखोरा, म्हसरूळ, जोगेश्वर, पाताळेश्वर, दुआपूर, खेडचे आणि कान्हेरी या लेण्या आहेत. आणि गरम पाण्याचे झरे, गरम पाण्याचे झरे कोणते आहेत तर वज्रेश्वरी आहे, उपनदेव आहे, सुपनदेव आहे, कापेश्वर आहे, उनकेश्वर आहे आणि उन्हेवरे आहे. ही गरम पाण्याची झरे आहेत. धर्म आणि धर्म संस्थापकांची नावं आपण पाहू. बघा आपले वेगवेगळे धर्म आहेत. आपल्या समाजामध्ये अनेक धर्म आहेत आणि आपण सर्वजण एकत्र राहत असतो. परंतु त्या धर्मांचे संस्थापकही आपल्या पाठ पाहिजे की मुख्य 4-5 संस्थापक जरी पाठ असले तरी आपल्याला त्याच्या संदर्भात उत्तरे देता येतात. जैन धर्माचे संस्थापक आहेत ऋषभदेव, शीख धर्माचे संस्थापक आहेत गुरु नानक,
ब्राह्मण समाजाचे संस्थापक आहेत राजाराम मोहन राय. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक आहेत येशू ख्रिस्त. तीन ए इलाई या धर्माचे संस्थापक आहेत अकबर. मुस्लिम धर्माचे संस्थापक आहेत मोहम्मद पैगंबर. बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत गौतम बुद्ध. पारशी धर्माचे संस्थापक आहेत जरथुस्त्र आणि आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाजाचे संस्थापक आहेत केशव चंद्र सेन. बघा आता आणखी हा छोटा घटक आहे महाराष्ट्रातील अष्टविनायक. 8 विनायक आहेत. ज्यावेळेस गणपती बसतात त्यावेळेस आपल्या घरातील आजी असतील आजोबा असतील आपल्या आई वडील हे वेगवेगळ्या दर्शनाला जातात. महाराष्ट्राच्या अष्टविनायकाला जातात. मग ह्या अष्टविनायकांची नावही आपल्या पाठ पाहिजे. आपल्या स्कॉलरशिप बरोबर सैनिकी स्कूलला सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होईल. ज्यावेळेस सैनिकी स्कूलच्या परीक्षा असतात तर त्यामध्ये सामान्य ज्ञानाचा एक घटक असतो. त्यामध्येही तुम्हाला हे नावांचा उपयोग पडेल. मोरेश्वर हा गणपती आहे तो मोरेश्वराचा गणपती मोरगाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे. चिंतामणी आहे थेऊरला पुणे जिल्ह्यामध्ये. विघ्नेश्वर ओझर. त्यानंतर गिरिजात्मक आहे लेण्याद्रीला. महागणपती आहे रांजणगावला. बल्लाळेश्वर आहे पालीला. विनायक आहे महाडला. आणि श्री सिद्धिविनायक आहे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये टेकला. त्यावेळेस गणपतीची गाणी लागतात त्या गाण्यांमध्ये ही नावं घेतली जातात बघा आहे का नाही. लेण्याद्री गिरिजात्मक आहे की नाही. रांजणगावचा महागणपती. अशा पद्धतीच्या गाण्यावर सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. तरच आपली बुद्धिमत्ताचा घटक आपण सहजासहजी सोडू शकतो. त्यानंतर पुढचा जो भाग आहे पुढचा भाग आहे अभयारण्य. अभयारण्य या घटकामध्ये काय होतंय की अभयारण्य पक्षी असतील वेगवेगळे प्राणी असतील त्यांना अभय दिलेलं असतं. का अभय दिले तर त्यांना मुक्त जीवन जगता यावं मानवाचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून असे अभयारण्य तयार केले आहे. हा बुद्धिमत्तेमध्ये या समसंबंध घटकामध्ये आपल्याला येणार आहे. कारण याच्यावर एक तरी प्रश्न आपल्याला येऊ शकतो. अशा या पद्धतीचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर आपण अभयारण्य पाहिलं तर कळसुबाई हे अभयारण्य आहे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आहे कळसुबाईचं. भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कोयना हे अभयारण्य आहे सातारा जिल्ह्यामध्ये. आणि तिथं कोणत्या प्राण्याला अभय आहे तर तिथं जास्त असणारे प्राणी आहेत हरिण आणि रानडुकरे. राधानगरीमध्ये बघा गव्या आहेत. पूर्वी गव्यांची खूप शिकार व्हायची आणि म्हणून तिथं काय केलं त्या गव्यांना संरक्षण दिलेलं आहे. कोल्हापूरमध्ये आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबटे आहेत तिथं. त्यानंतर आग्रेश्वर नावाचं अभयारण्य आहे सांगली जिल्ह्यामध्ये. तिथं हरिण आहेत मुक्त संचार हरिण करतात. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या सहलीला जाता त्यावेळेस अशा अभयारण्य सुद्धा आपण पाहिली पाहिजे. पुढचं अहमदनगर मध्येच आहे दुसरं अभयारण्य एक देऊळगाव रेहकुरी या ठिकाणी आहे बघा काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक जण कर्जत जामखेड तालुक्यामधले मुले जॉईन झालेत त्यांच्या गावाशेजारी हे अभयारण्य पाहायचं वेळ देऊन आपण आहे की नाही. त्यानंतर सोलापूर आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर एक माळढोक पक्षासाठी अभयारण्य बघा. पुढचे आहेत राष्ट्रीय सण. राष्ट्रीय सण याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला 6 मुख्य तारखा आपल्या लक्षात पाहिजे. एक सगळ्यात महत्वाची 15 ऑगस्ट आपलं स्वातंत्र्य दिन. 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन. या 2 तारखा आपल्या मुख्यतः पाठ असतात आहे की नाही. त्याबरोबर एक 2-3 तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 23 जुलै आहे लोकमान्य टिळक जयंती. त्याचबरोबर 31 ऑक्टोबर सरदार पटेल जयंती. त्याचबरोबर 23 मार्चला आहे शहीद दिन. आणि 14 नोव्हेंबर आहे तुमच्या सगळ्यांचा तुमच्या बालकांचा बालदिन. पंडित नेहरू जयंती या दिवशी असते आहे की नाही. पंडित नेहरूंना मुलं खूप आवडायचे आणि म्हणून त्या दिवशी बालदिन म्हणून साजरा केला जातो. हा आता पुढचा जो घटक आहे अनेक वेळा प्रश्न या घटकावर विचारलेले आहेत. अनेक वेळा प्रश्न या घटकावर विचारलेले आहेत आणि हा घटक लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपा आहे बघा. मला सांगा रौप्य म्हणजेच काय. रूप म्हणजेच काय चांदी आहे की नाही. चांदीपेक्षा महाग काय मला सांगा. चांदीपेक्षा महाग आहे सोनं आहे का नाही. सोन्यापेक्षा महाग काय सोन्यापेक्षा महाग आहे हिरा. आणि हिऱ्यापेक्षा महाग काय आहे तर हिऱ्यापेक्षा महाग आहे अमृत. जे मिळतच नाही. ती फक्त कल्पना आहे की नाही. म्हणून 25 वर्षासाठी वापरलं जातं रौप्य महोत्सव. आणि रौप्यपेक्षा पुढे जर गेलो आपण तर 25च्या दुप्पट होतात 50. त्याला आहे सुवर्ण महोत्सव म्हणतात. 50 मध्ये 10 मिळवा 60. हिरक महोत्सव. हिरक म्हणजे हिरा आहे की नाही. हिरक म्हणजे हिरा. आणि त्याच्यापेक्षा 75 वर्ष म्हणजे अमृत. हिऱ्यापेक्षा महाग आहे. आणि जे दुर्मिळ होत चालतात तसं 75 वर्ष आपण जर जगलो तर अमृत महोत्सवाचा कार्यक्रम होतो बघा आपला आहे की नाही. कधी कधी आपल्या घरामध्ये एखादं खूप वयस्कर असलेले माणसं असतील तर त्यांचा आपण 81 वर्ष त्यांचं पूर्ण झाल्यानंतर सहस्र चंद्र दर्शन हा शब्द वापरतो. मी त्यावेळेस
5वीचा पहिला घटक पाहता गणितामधला, त्यावेळेस तुम्हाला आहे एकक, दशक, शतक, हजार. हजारलाच दुसरा शब्द आहे सहस्र. सहस्र म्हणजे 1000 वेळा त्यांनी दर्शन घेतलेलं आहे चंद्राचं पौर्णिमेच्या दिवशी. त्या निमित्ताने 81 वर्षाला सहस्र चंद्र दर्शन सोहळा अनेकांचा केला जातो. आपल्या गावामध्ये असे महोत्सव होत असतात, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस 100 वर्ष होतात त्याला शताब्दी महोत्सव असतात. आणि 100 मध्ये 25 मेळा. 100 आणि 25, 100ला शताब्दी किंवा शतकोत्तर 100 पूर्ण झाले आणि 25 वर्ष म्हणजे रौप्य त्याच्यामध्ये मिळवलेलं आहे. म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे 125 वर्ष. हा घटक आहे बघा राष्ट्रीय. आपल्या राष्ट्रामध्ये काय काय प्रसिद्ध आहे हे घटक तुमचे पाठ असतात. तुमच्या सरांनी मॅडमनी तुम्हाला अनेक वेळा ते लिहायला लावलेले असतात, पाठ करायला लावलेले असतात. परंतु काय करतो आपण 8-10 दिवसात ते सगळं विसरून जातो. आता पाठ करायची बिलकुल गरज नाही. आता फक्त एक ट्रिक वापरायची त्याला लक्षात ठेवण्यासाठी. एकदा लक्षात राहिले की आपले ते घटक कधीही विसरत नाही बघा. आता राष्ट्रीय ध्वज जो आहे तो तर सगळ्यांना माहितच आहे. आपला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण फडकवत असतो तो तिरंगा आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. राष्ट्रगीत जनगण मन आहे. राष्ट्रीय फुल आपलं कमळ आहे. राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा आहे. राष्ट्रीय वृक्ष आपला वड आहे. राष्ट्रीय फळ आंबा आहे. राष्ट्रीय पंचांग बघा आपलं शक आहे. शक संवाद आपण वापरतो. त्यानंतर राष्ट्रीय खेळ हॉकीचा आहे. राष्ट्रीय खेळाला का बरेच मुलं लगेच खेळ म्हणलं का क्रिकेट लिहून टाकतात, है की नाही. अनेकांना क्रिकेट आवडतो आणि लगेच आपला मार्क जातो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. आपली राष्ट्रीय नदी आहे गंगा. राष्ट्रीय स्मारक इंडिया गेट. राष्ट्रीय लिपी आपली देवनागरी आहे. राष्ट्रीय वाक्य बघा सत्यमेव जयते आहे की नाही. सत्यमेव जयते वाक्याचा आपण एकदा काय केलं त्याचा अर्थ समजून घ्यायचा. सत्याचाच विजय होतो म्हणून ते आपल्या राष्ट्राचं वाक्य आहे सत्यमेव जयते. राष्ट्रीय पेय चहा आहे. राष्ट्रीय मिठाई जिलेबी आहे. राष्ट्रीय जल प्राणी आपला डॉल्फिन आहे आणि राष्ट्रीय वारसा प्राणी आहे आपला हत्ती. बघा आपल्याला राष्ट्रीय प्राणी लक्षात असतं, परंतु परीक्षेला काय येतं तर राष्ट्रीय जल प्राणी आणि खाली पर्याय येतात. मग राष्ट्रीय जल प्राणी ऐवजी आपण काय लिहितो वाघ, मोर आणि तिथं त्यानंतर एखादं दुसरं प्राणी आणि हत्ती आणि डॉल्फिन. मग जल प्राणी वाचतच नाही आपण. राष्ट्रीय प्राणी आणि लगेच वाघ आपला पर्याय चुकतो. आपल्याला मार्क जाऊन द्यायचे नाही. सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट घ्यायची, आपले मार्क एक सुद्धा जाता कामा नये. म्हणून या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. आता महाराष्ट्र राज्यामध्ये काय विशेष आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी जो आहे तो हरियाला आहे. त्याला हिरवं कबूतर म्हणतात. आपल्या राज्याचा खेळ आहे कबड्डी. आपल्या राज्याचं फुल आहे तामन. राज्याचा वृक्ष आहे आंबा. राज्याचं फळ सुद्धा आंबा आहे आणि राज्याचा जो प्राणी आहे तो आपला शेकरू नावाचा प्राणी. अनेकदा आपल्या हे घटक आपण पाहत असतो. ही छोटीशी माहिती तुम्हाला आज दिली कारण या माहितीच्या आधारेच तुम्हाला काय करायचं आहे पुढचे घटक सोडवायचे. परंतु ही फक्त एक समुद्रामधलं एक चमचाभर पाणी काढल्यासारखं ही माहिती आहे. तुम्हाला अचांग ज्ञान आहे आणि त्याचा वापर तुम्ही करा. ओपन करायचं. आता ही वेगवेगळी माहिती आपण पाहिली. ही माहिती पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येत आहे की सर तुम्ही केवळ माहिती दिली परंतु आमचं ज्ञान आम्हाला थोडं तपासू द्या. आणि मग छोट्या बालकांचं ज्ञान मला तपासायचंय, तुमचं ज्ञान मला पाहिजे. तर तुम्ही किती ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे त्या प्रश्नावरून मला लक्षात येईल. बघा पहिला प्रश्न तुम्हाला समोर दिसतोय बघा. काय सगळ्यांनी वाचा. अर्वाचीन प्राचीन आणि मग आकुंचनला इथं खाली पर्याय काय. आकुंचनचा पर्याय तुम्हाला सांगायचंय बघा. अर्वाचीन प्राचीन पहिल्यांदा मी तुम्हाला संकल्पना समजून देतो. अर्वाचीन म्हणजे काय तर आत्ताच्या कालखंडातलं आणि प्राचीन म्हणजे जुना कालखंड होऊन गेलेला. मग आकुंचनचा पर्याय तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे. आकुंचनचा पर्याय तुम्ही काय करा आणि हा आकुंचनचा पर्याय तुम्ही सांगा की नाही तुम्ही त्यांना त्यांना मुलांना आकुंचनचा पर्याय मीच तुम्हाला सांगतो बघा. इथं बघा आकुंचन म्हणजे काय तर आकुंचन एखादी गोष्ट बघा हिवाळ्यामध्ये काय होतं आपल्याला ज्यावेळेस थंडी वाजते आपण एकदम आकडून घेतो आपला आकुंचन पावतं.
पाणी ज्यावेळेस थंड केलं जातं ते बर्फ तयार होतं एकदम जवळ ज्यावेळेस पाणी तापवलं जातं पाण्याचं पाणी तयार होतं द्रवरूप तयार होतं. आपण ज्यावेळेस उन्हाळा असतो बघा उष्णता वाढते की मस्तपैकी आपलं अंग आपण काय करतो मोकळं सोडून देतो. म्हणजे प्रसरण पावणे आकुंचनचा विरुद्धार्थी शब्द काय आहे प्रसरण. आकुंचनचा विरुद्धार्थी शब्द काय प्रसरण. म्हणून काय होतं इथं पर्याय क्रमांक 3 आपण काय करायचं पर्याय क्रमांक 3 ला गोल करायचा. दुसरा जो आपला प्रश्न आहे दुसरा प्रश्न पाहू पहा. या दुसऱ्या प्रश्नामध्ये हा थोडा पौराणिक भाग आहे. आपल्याला अनेक गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं. हा प्रश्न कसा आहे की बजरंग म्हणजे हनुमान. बजरंगला हनुमान दिलेला आहे. तर रमापतीला या खालील 7 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला शोधायचा. सोपं आहे. ज्यावेळेस तुम्ही वाचता आपलं पहिल्या दिवशीचं लेक्चर तुम्ही आठवा म्हणा. आपण 1 जुलैला एक लेक्चर घेतलं होतं नागरे सरांनी आमच्या मित्रांनी. त्या नागरे सरांनी ज्यावेळेस लेक्चर घेतलं समानार्थी शब्द. समानार्थी शब्दामध्ये नागरे सरांनी तुम्हाला गणपतीचा एक समानार्थी शब्द सांगितला होता बघा. आणि मग ह्या समानार्थी शब्दावर आपल्याला हे उत्तर देता येतात. मी ट्रिक तुम्हाला देतोय फक्त. आता गणपतीला काय सांगितलं त्यांनी समानार्थी शब्द गज आनन. म्हणजे गज आनन. म्हणजे गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे तोंड. हत्तीसारखं तोंड असणारा गजानन. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं दुसरा शब्द काय सांगितलं होता लंब उदर. लंब म्हणजे लांब आणि उदर म्हणजे काय पोट. लंब उदर. एक दंत. दंताला समानार्थी शब्द काय दात. अशा प्रकारे रमापतीला खालीलपैकी एक शब्द आपल्याला शोधायचा आहे. त्याचं थोडं वाचन पाहिजे ना आपल्याला. तर या ठिकाणी रमापतीला पर्याय क्रमांक 1 म्हणजे विष्णू हा एक समानार्थी शब्द आहे. रमापतीला पर्याय क्रमांक 1 विष्णू हा पर्याय आहे. पुढे आपण जाऊया. तिसरा प्रश्न आहे आपला. आता आपण पाहिलं की विषू केरळ. विषू हा सण जो आहे तो केरळमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर दुर्गा पूजा हा सण कोठीत साजरा केला जातो. बघा 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गोवा. गोव्याचं कार्निवल तर तुम्हाला प्रसिद्ध आहे माहिती. म्हणलं गोवा हा पर्याय संपला. मध्य प्रदेश तर नाहीच आहे. आहे की नाही. तामिळनाडू तर नाहीच आहे. म्हणल्यावर पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते बघा. पश्चिम बंगाल हे नाव आलं तरी सगळ्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे तिथाची दुर्गा पूजा. आहे की नाही. पश्चिम बंगालला जय दुर्गे त्यांचे एकमेकांना जर ज्यावेळेस माणसं भेटतात आपण काय म्हणतो राम राम तर ते म्हणतात जय दुर्गे. तर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण पाहूया. हा प्रश्न अनेक वेळा येतो. तुम्हाला तुमचे सर सांगतात की समूहदर्शक शब्द वाचा, अलंकारिक शब्द वाचा, त्यानंतर जोड शब्द जे आहेत ते वाचा, त्यानंतर घटदर्शक शब्द वाचा, पिल्लूदर्शक शब्द वाचा. ते शब्द वाचताना आपण ते परिपाठामध्येच पूर्ण करून घ्यायचे बघा. पिल्लूदर्शक शब्द तर इतके सोपे येतात. परिपाठामध्ये एका दिवसाचे शब्द तर तुम्ही वाचले ना तर तुमचं पूर्ण परीक्षा होईपर्यंत ते शब्द तुमच्या लक्षात राहतील. तर या ठिकाणी एक घरदर्शक शब्द आहे. हत्तीचा अंबारखाना तर गाईचं काय? आहे की नाही. मग तुम्हाला इथं वाटतं अरे गाईचा तर गोठ आहे आणि पर्याय तर काहीच नाहीये. मग आपलं उत्तर चुकतंय का नो? मग आपण तुम्ही काही बी करून देता घर म्हणजे आपल्या घरात आपण घराशेजारी काय बांधतो म्हणून लगेच त्याला घर. या पद्धतीने उत्तर द्यायचं नाही. त्याच्यावर अभ्यास करायचा. बघा तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये गेलात तर दुकानामध्ये एक मोठं जी दुकानं असतात ते दुकानदार काय करतो काचेची पेटी असते आणि त्याच्यावर गाईचं चित्र चिकटवलेलं असतं आणि एखाद्या गोशाळेचं नाव असतं बघा लिहिलेलं. या गोशाळेला दान करा म्हणून. आणि त्या पेटीत काही पैसे टाकलेले असतात. तर आपण काय करायचं निरीक्षण शक्ती चाणाक्ष ठेवायची. म्हणजे तिथं गोशाळा नाव असलेलं आहे. गोशाळेसाठी दान आहे आणि तिथं गाय आहे. म्हणून गायीसाठी गोठा आहे तसंच गोशाळा सुद्धा गायीचं घर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे 5व्या नंबरचा प्रश्न आहे नर्मदा अरबी समुद्र. आताच आपण पाहिलं तुम्हालाही मी अनेक वेळा सांगितलंय की तो आपला नकाशा आहे त्या नकाशाचं निरीक्षण करा. कोणत्या नद्या कुणीकडे वाहतात, कोणता पर्वत कोणत्या बाजूला आहे. तर नर्मदा ही नदी आहे ती अरबी समुद्राला मिळते गुजरात मार्गे. हे की नाही. मग गोदावरी नदी कुठे मिळते? तर अरबी समुद्राला तर मिळतच नाही गोदावरी नदी. गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रातून जाते, आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधून जाते, परंतु ते अरबी समुद्राला मिळत नाही. तांबडा समुद्र तर आपल्या शेजारी सुद्धा नाही. बंगालचा उपसागर तर वरती आहे. गोदावरी दक्षिण दिशेला वाहणारी आहे. म्हणलं गोदावरी ही दक्षिण दिशेला हिंदी महासागराला जाऊन मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. पुढचा जो 6वा प्रश्न आहे बघा आता झालं होतं की
कोणी कोणतं सण चालू केलेलं आहे, कोणतं शक चालू केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचं कॅलेंडर वेगळं आहे बघा. आपला देश मोठा आहे. आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्माचं जे चाल आहे किंवा सण आहे, ते सण साजरे करण्याची जी पद्धत आहे, ते त्या त्यांच्या त्यांच्या पंचांगानुसार होत असतं. बघा आपण तर येशू ख्रिस्ताने जे इसवी सन चालू केले, आपण ज्या जास्तीत जास्त तारखा वापरतो, आज जी 6 जुलै 2024 आहे, ती इसवी सणानुसार आहे. है की नाही? परंतु भारताचं मुख्य जे आहे शक संवत आहे. मोहम्मद पैगंबरांनीही काही पंचांग चालू केलेलं आहे आणि त्यांनी जे चालू केलेले पंचांग आहे, या 4 पैकी एक तुम्ही काय करायचे आम्हाला सांगायचे. हे की नाही? नाही का? आता तुम्ही मला सांगा, की याच्यातला कोणता पर्याय तुमचा बरोबर येतोय तो? पाहूया तुमचा पर्याय. तुम्हाला वेळ आहे 5-6 सेकंदाचा. असे फास्ट उत्तर आले पाहिजे. असे गोळे फास्ट फाटाफाटा पटापटा आले पाहिजे. चुकीचं पुचका गोळा अजिबात माहित नाही. एकदम उत्तर म्हणजे परफेक्ट. बघा आलेलं आहे उत्तर मी पाहतोय. प्रणव साळवेचं उत्तर आलेलं आहे. वेदिका वाणीच आलेलं आहे. तनिष्का भुजबळ, सचिन वाणी. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, F4 ए. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बऱ्याच बऱ्याच मुलांचा पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. तुमचं उत्तर बरोबर आहे. तुमच्यासाठी बिग क्लॅप मी करतो. खूप छान, लय भारी उत्तर दिले तुम्ही. इसवी सन मोहम्मद पैगंबरांनी चालू केलं होतं. पुढचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न बघा हा आपण पाहिला होता, की धरण आणि नदी. धरण आणि नदी. तुम्ही 5वी परिसर अभ्यास एकदा चांगला वाचून काढा. तुम्हाला धरण, नदी यांची नावं चांगली होतील. तर एलदरी धरण पूर्णा नदीवर आहे. तर वीर हे धरण कोणत्या नदीवर आहे? असाही प्रश्न तुम्हाला येतो. मग त्याच्यावर लक्ष तुम्ही केंद्रित करायचं. आपलं काय हे कशाच्या संदर्भात आहे आणि मग त्याचा संदर्भ लावून आपण याचं उत्तर देतो. तर याचं उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक द्यायचा आहे. पाहूया. एलदरी पूर्णा वीर कोणता आहे? हां. ओके, ओके. प्रियंका पवारने उत्तर बरोबर दिलेलं आहे बघा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. वीर धरण जे आहे ते नीरा नदीवर आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर आहे. बघा पुढचा जो प्रश्न आहे 8वा. विरुची लेणी. तर सुपनदेव हे कशासाठी प्रसिद्ध आहे? गरम पाण्याचा झरा, गोड पाण्याचा झरा, थंड पाण्याचा झरा की लाल पाण्याचा झरा? ठीक आहे ना. हे पाण्याचे झरे काय येते काय प्रकारे हा सुद्धा एकदा तुमच्या सरांशी मी बोलायचं आणि समजून घ्यायचं. त्या अगोदर मी 2 मिनिटं तुम्हाला एक समजून सांगतो. गरम पाण्याचा झरा बघा. आपली जी पृथ्वी ना, आपली पृथ्वी ती वरून जे भाग आहे तो शिलावरणाचा आहे आणि या शिलावरणाच्या आतमध्ये गेलं की लाव्हारच आहे बघा. आणि आपण जसं जसं खाली जाऊ तशी तशी आपली पृथ्वी गरम 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 आहे. आणि मग तो जे पाणी येतं ते पाणी आतमधून येतं. एखाद्या ठिकाणी तो खडक असं गरम असेल तर त्या भागातून जे पाणी येतं ते गरम असतं. तर तुम्ही पाहिलं वेगवेगळे टाके आहेत बघा. कुठच्या वेगवेगळ्या किल्ल्यावर जातात. जर तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेले तर अनेक टाके तुम्हाला मिळतील. आहे का नाही? आणि त्या टाक्यांच्या खालून खाली खाली गेलं की जे पाणी येतं ते थंड असतं. त्याला थंड पाण्याचं दरा म्हणायचं. काही ठिकाणी गोड पाणी, अतिशय गोड पाणी असतं. कारण ते पाणी ज्या खडकातून झिरपून येतं. त्या खडकातून झिरपून आल्यानंतर त्याची चव त्याला असते. म्हणून ते गोड पाण्याचा दरा असतो. काही ठिकाणी जो खडक आहे, जो मूळ खडक आहे, तो त्याचं वितरण होऊन तो लाल रंगाचा झालाय. लाल रंगाचा आल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस वरून खाली पाणी जातं, त्याच्यातला काही भाग त्या पाण्याला लागतो आणि म्हणून त्याला लालसर कलर येतो. म्हणून तो लाल पाण्याचा झरा. तर या ठिकाणी सुपनदेवला गरम पाण्याचे झरे आहेत. हा आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा जो पर्याय क्रमांक प्रश्न आहे, तो 9वा प्रश्न आहे. मेणबत्तीचा प्रकाश तर उदबत्तीचं काय? मेणबत्तीचा प्रकाश तर उदबत्तीचं काय? आहे की नाही? लगेच तुम्ही उत्तर देणार, "सर सूर्य लय होतो उदबत्तीने भाऊ." आहे की नाही? किंवा काय आहे? इथे 4 पर्याय दिलेत. धूर, 2 नंबरचा पर्याय आहे सुगंध, 3 नंबरचा प्रकाश आहे आणि 4 नंबरचा आहे अंधार. तर उदबत्तीने काय होतं? तर उदबत्ती लावल्यानंतर काही प्रकाश होत नाही. मग तुम्ही लगेच उत्तर अंधार लिहिणार. नाही. आपण उदबत्ती लावतो कशाकरता? सर्वात प्रथम मेणबत्ती कशाकरता लावतो? तर प्रकाशाकरता. म्हणजे उदबत्ती कशाकरता लावू आपण? तर उदबत्ती लावली जाते सुगंधाकरता. आहे का नाही? देवाच्या पुढे आपण ज्यावेळेस प्रसन्न वातावरण तयार व्हायचंय, त्यावेळेस आपण या सुगंधाकरता उदबत्ती लावतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर बघा
चौथीच्या पुस्तकामध्ये परिसर अभ्यासच्या भाग 1 मध्ये वेगवेगळे आजार आणि त्याचे जीवनसत्व आणि त्यामुळे त्याच्या अभावामुळे होणारे आजार दिले आहेत. आपलं शरीर जर चांगलं राहायचं असेल तर आपल्याला सर्वांगीण अन्न घेतलं पाहिजे. तर तर काही अन्न घटक आपल्याला कमी पडले तर आपल्याला आजार होत असतात बघा. रातांधळेपणा हा त्याच्यातलाच एक आजार आहे. रात्री आपल्याला दिसायला कमी होतं. त्या माणसाला काय करावं लागतं, दुसऱ्या माणसाला घेऊन जावं लागतं. हे का होतं? तर ए जीवनसत्वाच्या अभावामुळे. मग तुम्ही त्याच्यासाठी पपया खा, गाजरं खा, आहे की नाही? त्यानंतर हे जे घटक तुम्ही खाल्ले, तर तुमच्या शरीरामध्ये ए जीवनसत्व तयार होतं आणि ए जीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा हा आजार तयार होतो, हा रोग येतो. तर हाडे कमकुवत कशामुळे होतात? कोणती जीवनसत्वे? आता जीवनसत्वांची नावं तुम्हाला माहित आहेत किंवा माहिती पाहिजे आणि त्या जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग माहिती पाहिजे. जीवनसत्व अ, प, क, ड, ई आणि के असे 6 प्रकारचे जीवनसत्व आहेत. मग यांनी काय आजार होतात? जीवनसत्व इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता ए, बी, सी, डी, ई आणि के. ठीक आहे ना? जीवनसत्व अ च्या अभावी रातआंधळेपणा होतो, ब च्या अभावी बेरी होते, क च्या अभावी स्कर्वी होते, ड च्या अभावी मूळदूस म्हणजे हाडे कमकुवत होणं. या प्रकारचे वेगवेगळे आजार किंवा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतात. ड जीवनसत्वाच्या अभावी हाडे आपली कमकुवत होतात. म्हणून आपण ड जीवनसत्वासाठी वेगवेगळ्या डाळी खाल्ल्या पाहिजे, दूध घेतलं पाहिजे, पनीर असतं ते खाल्लं पाहिजे. पुढचा जो प्रश्न आहे तो 11वा प्रश्न आहे. ग्रह 8 आहेत. ग्रह किती आहेत? 8 आहेत. तर राशी किती आहे? ग्रह जर 8 असतील तर राशी किती आहे? है की नाही? मग ग्रहांची नावं पाहिजे आपल्याला माहिती. मला सूर्यमाला हा जर घटक पाहिला, तर सूर्यमालेमध्ये सूर्य जो आहे, त्या सूर्याला खेटून क्रमाने ग्रह आहेत. बुध आहे, शुक्र आहे, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. त्या ग्रहांचा क्रम आहे बघा. हे 8 ग्रह आहेत आणि ज्या वेळेस तुमचा जन्म होतो, तुमचे आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा, मामा ते काय करतात? तुमचं एक काय काढून आणतात? तर रास नाव काढून आणतात. तुमचं एक रास नाव काढून आणतात. तुमची जन्मपत्रिका काढून आणतात. ज्यावेळेस एखाद्या मुलाचं लग्न जमवायचं असेल, मुलीचं लग्न जमवायचं असेल, तर त्यांचा बायोडाटा तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये त्याचं नाव लिहिलं, रास नाव लिहिलं जातं बघा किंवा रास लिहिली जाते. अनेक राशी आहेत. मीन आहे, तुळ आहे, वृश्चिक आहे, की नाही, कुंभ आहे. या राशी किती आहेत माहितीये का तुम्हाला? 12, 27, 9 का 10? सांगा. या राशी आहेत 12. एकूण किती राशी आहेत? 12. पुढे पाहूया. प्रश्न 12वा आहे. वटवाघूळ, सस्तन तर बदक काय? नाही की नाही? आणि मग खाली पर्याय दिलेत. शाकीय, अंडज, जलचर आणि जलचर. बघा, सजीव जे प्राणी आहेत, सजीव प्राण्यांचं पुनरुत्पादन होत असतं. तुम्ही जर पाहिलं तर सजीव आणि निर्जीव ओळखण्याचा फरक तुम्हाला माहितीये. कोण सजीव आणि कोण निर्जीव. ज्याची वाढ होते तो सजीव, जो हालचाल करतो तो सजीव, जो श्वसन करतो तो सजीव, त्याच्या शरीरामध्ये पेशी असतात तो सजीव. त्याचबरोबर जो पुनरुत्पादन करतो म्हणजे आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते तो सजीव. आणि जो उत्सर्जन करतो, जो श्वास घेतो तो सजीव. मग बघा झाडांचंही काय होतं? पुनरुत्पादन होतं. काही झाडांचं फांदी तोडून होतं, काही झाडांचं बियांपासून होतं, काही झाडांचं पानापासून पुनरुत्पादन होतं. दुसरं त्याच्यासारखा सजीव तो तयार करत असतो बघा. आणि मग हा कशा प्रकारचा प्रश्न आहे? तर वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे. मग सस्तन कोणते? अंडज कोणते? शाकीय काय? हे आपल्याला माहित पाहिजे. आईच्या पोटातून ज्यांचा जन्म होतो त्यांना आपण सस्तन म्हणतो. मग बदक काय आहे? तर बदकाचा जन्म कशामधून होतो? अंडज मधून होतो, म्हणून त्याला अंडज म्हणायचं. आहे की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. शाखीय काय? तर शाखा म्हणजे फांदी. शाखा म्हणजे काय? फांदी. मग एखादी फांदी तोडून दुसरं ज्यावेळेस झाड तयार होतं, त्याचं पुनरुत्पादन शाखीय अशा पद्धतीने होतं. जलचर कोणते आहेत? ते जमिनीवर बी राहतात आणि पाण्यात बी राहतात. असे कोणते आहेत? तर साप आहे, कासव आहे की नाही? त्यानंतर बेडूक आहे. हे भूजलचर आहेत. निव्वळ जलचर जे आहेत, मासे आहेत, आहे की नाही? बघा पुढचा आहे प्रश्न. साप अपृष्ठवंशीय आणि माणूस. मग सांगा पर्याय. तर इथे 4 पर्याय तुम्हाला दिलेत. पृष्ठीय, पृष्ठीय, पृष्ठवंशीय, अपृष्ठीय आणि वंशीय. अपृष्ठीय काही शब्दच नाहीये. ठीक आहे नाही. मग वंशीय याच्या संदर्भात काही शब्द येत नाही. तर माणसाचा जो पर्याय आहे तो येतो पृष्ठवंशी. माणूस काय आहे? पृष्ठवंशीय प्राणी आहे. त्यांना पाठीचा कणा असतो.
14वा प्रश्न आहे ध्वज दिन 7 डिसेंबर. तर राष्ट्रीय विज्ञान दिन कधी आहे? हे 3 तुम्हाला पाठ करायचे. त्याच्यासाठी अनेक ट्रिक्स आहेत बघा. तुम्ही काय करा YouTubeवर ह्या ट्रिक्स शोधा. वेगवेगळे दिन कसे पाठ करायचे, बालदिन कधी आहे, शिक्षक दिन कधी आहे, शिक्षण दिन कधी आहे, कृषी दिन कधी आहे, या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्ही शोधल्या पाहिजेत बघा. आता मला सांगा ध्वज दिन हा 7 डिसेंबरला आहे. हा शब्द आपल्या कायम लक्षात असतो ध्वज दिन. कारण आपल्याला काय होतं जानेवारी महिना आला की आपल्याला झेंडे आपल्या शाळेमध्ये विकत मिळतात बघा. प्रत्येकाला घ्यावे लागतात. आपले गुरुजी म्हणतात नाही नाही तुम्हाला एक झेंडा घ्यावाच लागणार बरं का. आणि मग आपण तो झेंडा घेतो, कधी आपल्या कंपासला चिकटवतो, कधी आपल्या आवडत्या वहीला चिकटवतो आणि त्या ध्वज दिनाचं लक्ष जर तुम्ही पाहिलं त्याचा एक ध्वज असतो आणि खाली तारीख असते बघा 7 डिसेंबर. आणि ते जे साल असतं ना एका 2024 लिहिलेलं असतं बघा 2023 लिहिलेलं असतं. माझ्याकडे ना मी त्याचा संग्रह करून ठेवलेला आहे. मी ज्यावेळेस 7वी 8वीला होतो त्या दिवसापासूनच माझ्या वहीला चिकटून ठेवलेलं आहे. कारण मला संग्रह करणं आवडतं. पण हे लक्षात असतं ना ज्यावेळेस मला तुम्हाला हा घटक शिकवायचा आहे त्यावेळेस मी 7 डिसेंबर तारीख व्यवस्थित पाहिली. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे ध्वजदिन हा 7 डिसेंबरला असतोय की नाही. आता त्याच्या किमती वेगवेगळ्या झालेल्या आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं. मग राष्ट्रीय विज्ञान दिन कधी आहे की नाही. विज्ञान दिन का निर्माण केलेला आहे? विज्ञानामुळे आपल्या मानवाच्या जीवनात बदल झालेला आहे आणि हा बदल मानवाच्या लक्षात आणून देण्यासाठी किंवा आपल्या तुम्हा मुलांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी विज्ञान दिन साजरा केला. विज्ञानाच्या बाबतीत तुम्ही सतत निरीक्षण केलं पाहिजे, प्रयोग केले पाहिजे. आपल्या शाळेमध्ये प्रयोग होत असतात. तुम्ही त्याच्या लक्ष दिलं पाहिजे त्या प्रयोगामध्ये. छोटे छोटे प्रयोग आपण घरी केले पाहिजे आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली. मग काय राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला होता तो 4 पर्याय तुम्हाला दिले आहेत. 28 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 7 नोव्हेंबर आणि 5 एप्रिल. आपल्याला कधी कधी असे प्रश्न येतात की 28 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी. अरे बापरे आपल्याला तर लक्षात नाही राव काय करावं 28 का 27. म्हणजे आपल्या शाळेमध्ये हे विज्ञान दिन साजरे केले जातात. प्रत्येक शाळेमध्ये बघा त्या दिवशी काय केलं जातं की विज्ञान दिनाच्या दिवशी शाळेमध्ये अनेक ज्या मोठ्या शाळा असतात तिथे प्रयोग केले जातात. मुलांना विज्ञानाच्या संदर्भाने प्रयोग दाखवले जातात. टीव्हीवर त्या दिवशी आपल्याला माननीय पंतप्रधान वेगवेगळ्या विज्ञानाच्या संदर्भाने मार्गदर्शन करत असतात. हे आपण पाहिलं पाहिजे. तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा जो आहे तो 28 फेब्रुवारीला आहे. तो का तयार केला, का आपण स्वीकारला, तर त्या दिवशी सी.व्ही. रमन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता. म्हणून 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. पुढचा प्रश्न आहे हे कॉमन प्रश्न आहेत. हे आपल्या निरीक्षणाचे प्रश्न आहेत. मुंबईची परसबाग नाशिकला म्हणलं जातं तर कुस्तीगिरांचा जिल्हा कोणला म्हणलं जातं? कुस्तीगीर म्हणलं कुस्तीवाले म्हणलं की लगेच आपण काय आठवायचं या चारीपैकी एक पर्याय शोधा. सांगा मला नीट लक्ष द्या. मुंबईची परसबाग हा शब्द बी का वापरलाय? तर मुंबईचे लोक मुंबईचा जो शेजारचा जिल्हा आहे तो नाशिक जिल्हा आहे आणि तो सुजलाम सुफलाम आहे. पूर्ण डोंगर आहेत. तुम्ही जर आता कधी नाशिकला गेले पावसाळ्यामध्ये तर अशी सुंदर असं ठिकाण त्या नाशिकला आहे आणि अनेक मुंबईचे लोक त्या नाशिकला येत असतात. त्यांचं ते जवळचं ठिकाण आहे आणि म्हणून त्याला मुंबईची परसबाग नाशिकला म्हणलं जातं. आपल्या घरामग आपल्या शाळेमध्ये आता परसबाग तयार केलेल्या आहेत बघा. आपल्याला सांगितलं होतं की परसबाग तयार करा. वेगवेगळे तिथे फुल तुम्ही त्या आपल्या शालेय पोषणाच्या संदर्भात जे लागतात आपल्याला वस्तू त्या टाका. आपण नाही की नाही मिरच्या लावतो, टोमॅटो लावतो, कधी कांदे लावतात काही काही जण. हे परसबाग आहे. मुंबईची परसबाग नाशिकला म्हणलं जातं. तर कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणजेच या चारीपैकी सातारा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर आपला तर काही कुस्तीगिरांचा जिल्हा नाही आहे की नाही. आपणच तयारी करण्यासाठी ज्या जिल्ह्यात जातो तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर. पुढचा जो प्रश्न आहे 16वा महाराष्ट्रातील अभयारण्य 57 आहेत तर जगातील खंड किती? बघा हा तर प्रश्न उलटा आला असता ना मग आपल्याला अजिबात समजलं नसतं काय करावं सगळं उत्तर चुकीचं लिहिलं असतं आपण. परंतु या प्रश्नामुळे आपल्याला असं झालंय की महाराष्ट्रामध्ये 57 अभयारण्य आहेत. ही संकल्पना आपली क्लिअर झाली. आता दुसरी संकल्पना काय क्लिअर करायची की जगामध्ये खंड आणि महासागर. जगामध्ये किती खंड आहेत तर जगामध्ये या 4 पैकी एक पर्याय तुम्हाला माहिती आहे सांगा बरं प्रयत्न करा. जगामध्ये एकूण 7 खंड आहेत आणि 5 महासागर आहेत. हे की नाही 7 खंड आहेत 5 महासागर आहेत. हे जर तुम्हाला सापडलं नाही तुम्ही काय करा 7वीचं पुस्तक काढायचं. 7वीच्या पुस्तकामध्ये भूगोलचं पहिला सॉरी 6वीचं पुस्तक काढायचं. भूगोलचा पहिला धडा काढायचा. त्या पहिल्या धड्यामध्ये जगाचा नकाशा आहे. त्याच्यामध्ये फक्त खंडांची महासागराची नावं दिलेली आहेत. 7 जे खंड आहेत
मग आपण आपल्या बी असं लक्ष ठेवायचं की आपला भारत कोणत्या देशामध्ये आहे, इंग्लंड कोणत्या देशामध्ये आहे, हे की नाही. अमेरिकेचे 2 खंड आहेत, एक उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. ऑस्ट्रेलिया एक खंड आहे, हे की नाही. अशा प्रकारे आर्टिक खंड आहे, हे की नाही. या पद्धतीने हा या प्रश्नाचं उत्तर आहे 16व्याचं 7. 16व्याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर. पुढचा खरदर्शक शब्द पुन्हा एकदा आलेला आहे. कोळ्याचं चाळ तर सुगरणीचं काय? कोळ्याचं चाळ तर सुगरणीचं काय? मग सुगरणीचं चाळ हे तर काही पर्याय येणार नाही. सुगरणीचं घर हा बी पर्याय नाहीये. सुगरणीचं घरट आणि सुगरणीचा खोपा याच्यामध्ये आपल्याला थोडं काय 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 डोकं चालवा काय कळत नाही बा असं आपण त्यावेळेस विचार करतो. परंतु आपण ज्यावेळेस घरटे पाठ करतो त्यावेळेस सुगरणीचा खोपा आहे की नाही. अरे खोप्यामध्ये खोपा कविता आहे बहिणाबाईंची, ती कविता आपण आठवायची. जे गाणे असतात त्या गाण्यातले वाक्य हे शब्द आपल्या लक्षात असले पाहिजे. पुढचा 18वा प्रश्न आहे 60 वर्ष हिरक महोत्सव 75 वर्ष. बघा 60 वर्षाला हिरक महोत्सव आहे तर 75 वर्षाला कोणता महोत्सव आहे. आता आपण पाहिलं मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा सांगतो की या ट्रिक लक्षात घ्या. 25 वर्षाचा रौप्य महोत्सव, 25 पेक्षा मोठं रूप म्हणजे चांदी, चांदीपेक्षा महाग असतं सोनं. सोन्याला काय 50 वर्ष, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव, सोन्याला सुवर्ण म्हणायचं, कनक म्हणायचं आहे की नाही. सुवर्ण महोत्सव. सोन्यापेक्षा महाग आहे हिरा, सोन्यापेक्षा महाग आहे हिरा. हिऱ्याला काय हिरक म्हणजे 60 वर्षाला हिरक महोत्सव आणि 75व्या वर्षी आहे अमृत महोत्सव. 75 वर्ष आहे अमृत म्हणजे पर्याय क्रमांक 1. शतक पूर्ती म्हणजे 100 वर्ष, रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्ष, सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष. हे लक्षात घ्यायचं आहे की नाही. आणि बघा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस जाता ऑफिसमध्ये सरकारी दिलेलं असतं सुवर्ण महोत्सवी वर्ष. हे जे आहे ते लक्षात घ्यायचं. कधी कधी आपली शाळा जर जुनी असेल तर या शाळेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे. एखाद्या बँकेचा कार्यक्रम असतो, रौप्य महोत्सवी वर्ष असं त्या ठिकाणी असतं. बघा वेरूळ घृष्णेश्वर तर पुणे काय? वेरूळ घृष्णेश्वर तर पुणे काय? बघा आता श्रीशैलम, केदारेश्वर, भीमाशंकर, महाबळेश्वर. बघा तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा. श्रीशैलम, केदारेश्वर, भीमाशंकर आणि महाबळेश्वर. तर बघा तसं पाहिलं तरी तर औरंगाबाद घृष्णेश्वर आहे तर पुणे काय असा बी प्रश्न पाहिजे होता. परंतु तुम्हाला थोडस त्यांनी काय केले मध्ये अडकवलेलं आहे. तर वेरूळचं घृष्णेश्वर आहे तर पुण्याचं काय? ठीक आहे नाही. मग शोधा बरं 4 पैकी कोणता पर्याय. एक तर श्रीशैलम आपल्याकडे नाहीच आहे, महाबळेश्वर पुण्यामध्ये नाहीच आहे, ते साताऱ्यामध्ये आहे, ठीक आहे नाही. केदारेश्वर तर नाहीच. मग आपला पर्याय जो उरतो तो भीमाशंकर, ठीक आहे नाही. भीमाशंकर ही जे अष्टविनायक आहे ते सॉरी आपले जे ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगांची नाव आपल्याला पाहिजे. वेरूळचे घृष्णेश्वर आहे का नाही, परळीचे वैजनाथ आहे, भीमाशंकर आहे. या ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ आहे. आपल्या वाचनात आली पाहिजे, आपल्या ऐकण्यात आली पाहिजे, आपण परिपाठामध्ये सांगितले पाहिजे तुम्ही त्याची माहिती, ठीक आहे ना विद्यार्थ्यांनी. आता बघा भाद्रपद गणेश चतुर्थी, भाद्रपद गणेश चतुर्थीला तर अश्विन महिन्यामध्ये आपला काय येतो दसरा हे सण येतो. आता हे मराठी महिने तुमचे पाठ पाहिजे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. आणि त्या महिन्यामध्ये मराठी महिन्यामध्ये कोणते सण येतात याच्यावर एक तरी प्रश्न असतो साधारणपणे. 2-3 वर्षातून याच्यावर एक प्रश्न येतो, है की नाही. मग नागपंचमी कोणत्या महिन्यात येते? श्रावण महिन्यामध्ये. रक्षाबंधन श्रावण महिन्यामध्ये येतं, है की नाही. आता वटपौर्णिमा झाली, है की नाही. असे महिने आणि त्याचे सण हे आपले पाठ पाहिजे. पुढचा जो घटक आहे, पुढचा जो प्रश्न आहे संत जनाबाई गंगाखेडचे आहे, है की नाही. जन्मस्थान या ठिकाणी दिले. आपल्या 4थीचं जर पुस्तक पाहिलं तर 4थीच्या पुस्तकामध्ये जो दुसरा धडा आहे संतांची कामगिरी, या संतांच्या कामगिरीमध्ये संतांची माहिती दिली, त्यांचं जन्मस्थान दिले आहे, त्यांचे वाक्य दिले येतं आणि त्यांनी जे लिखाण केलेलं आहे. मग ग्रंथ असतील, भारुड असतील, कोणी भारुड लिहिलं त्यांच्या ग्रंथांच्या नावं आहेत. ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं, तुकारामांनी काय लिहिलं, त्यानंतर संत रामदासांनी काय लिहिलं. तर या ठिकाणी जन्मस्थान आहे. संत तानाबाईचं जन्मस्थान गंगाखेड आहे. तर संत नामदेवांचं जन्मस्थान काय? नरसी, आळंदी, नागपंचमी आणि दसरा. आता बघा इथं तर 2 प्रश्न आपले 2 पर्याय तर नाहीच आहे.
आहे की नाही. नागपंचमी दसऱ्याचा काही संबंधच नाही आहे. मग नरसी आणि आळंदी दोन्हीपैकी एक पर्याय शोधायचा. ठीक आहे नाही. मग नामदेवांचं जे जन्मस्थान आहे नरसी या ठिकाणी आहे बघा. आणि आळंदीला काय आहे बघा बरं, सांगा बरं. एक अभंग असतो किंवा गाणं लागतं, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, आहे की नाही. हे त्याच्यावरून आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी संत नामदेव नरसी पर्याय क्रमांक 1. पुढे धिक्कार स्वीकार विजातीय, तर पर्याय शोधायचा आहे. विजातीयच्या खाली 4 पर्याय दिले. पर्याय क्रमांक 1 जातीय, स्वजातीय, जाती जातीय आणि परजातीय. हा पर्याय तर असणारच नाही, है की नाही. विजातीय, विजातीय म्हणजे वेगवेगळ्या जाती, म्हणजे परजाती हा समानार्थी शब्द आहे. कारण हे जी जोडी आहे ती विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे आणि तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विजातीयसाठी शोधायचा आहे. तर जातीय तर होणारच नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 विजातीय सजातीय. पुढे पाहूया. सण आहेत, है की नाही. आणि मग कर्नाटकचा दसरा प्रसिद्ध आहे. कर्नाटकचा दसरा हा प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला आसामसाठी प्रसिद्ध शहर शोधायचं आहे. तुम्हाला आसामसाठी, आसामसाठी बिहू, दुर्गापूजा पश्चिम बंगाल पाहिलं आपण, पोंगल, कार्निवाल गोव्याचा प्रसिद्ध आहे. म्हणून आसामसाठी बिहू हा पर्याय आपला बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ला आपण काय करायचं आहे, गोल करायचा आहे. पुढचा जो घटक आहे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, भक्तांची मांदियाळी तर बांबूचे काय. भक्तांची मांदियाळी तर बांबूचे काय. इथं दिलंय बांबूचे तांबडा, बांबूची जुडी, बांबूची मुळी आणि बांबूचे बेट. बघा योग्य शब्द सांगा. एकदम सोपं आहे. तुम्ही तर हा एकदम मार्कच आहे त्याच्या 2 मध्ये. आणि एक असे आहेत ना, हे 2-2 मार्क घ्यायचे. आपल्याला हे मार्कच घ्यावं लागणार आहे, तरच आपण राज्य यादी आणि जिल्हा यादीमध्ये येणार आहोत. आणि तुम्ही तर हुशारच आहात. तुम्हाला इतकं सोपं आहे. भक्तांची मांदियाळी, बांबूचे बेट. पर्याय क्रमांक पुढचा घेऊ. दगड कठीण, स्पंज काय. दगड कठीण आहे म्हणजे साम्य काय शोधायचं त्याच्यामध्ये. दगड तर कठीण आहे, तर स्पंज काय आहे. स्पंज काळा आहे की नाही. स्पंज कोणतेही कलर असू शकतात, पण तो काही त्याच्यामध्ये गुणधर्म तो नाहीये. स्पंज रंगीत आहे, तो बी काही गुणधर्म वाटत नाही, कारण दगड अनेक रंगाचे असतात. पण कठीण शब्द काय दिलाय, तर त्याच्यामध्ये असणार आहे तो गुणधर्म आहे. स्पंज मऊ आणि स्पंज तंतुमय, हे की नाही. इथं 2 ठिकाणी आपण आडतो. पण मग कठीणच्या विरुद्धार्थी शब्द काय, मृदू आहे की नाही. कठीणचा तंतुमय होणार नाही, म्हणून आपल्याला जो पर्याय आहे स्पंज, पर्याय क्रमांक 3 मृदू आपण गोल करायचं. पुढचा आहे शेत कुंपण तर छायाचित्र काय. शेत कुंपण छायाचित्र काय. बघा आता शेताला आपण कडेला कुंपण करतो, तर आपल्या घरी एखादा फोटो असतो बघा, वेगवेगळे फोटो असतात, त्याच्या कडेला आपण काय करतो, रंगीत करतोय का. त्याच्या तो फोटो एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला समाविष्ट करायचा असतो, त्यावेळेस आपण काय करतो. त्यावेळेस आपल्या घरी टीव्ही समजा, त्याच्या कडेला एक 4 तिला, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, तर त्या गोष्टीला आपण म्हणतो फ्रेम. म्हणून शेत कुंपण तर छायाचित्र फ्रेम, पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पुढचा जो पर्याय आहे गंगा, गंगोत्री, यमुना, पर्याय क्रमांक 1 यमुनोत्री, पर्याय क्रमांक 2 हिमाचल, पर्याय क्रमांक 3 सह्याद्री, पर्याय क्रमांक 4 विंध्याचल. तर ही जी आहे गंगा गंगोत्री, म्हणजे ज्या ठिकाणी गंगा नदी उगम पावते त्याला गंगोत्री म्हणतात. तर ज्या ठिकाणी यमुना उगम पावते त्या ठिकाणाला म्हणतात, त्या ठिकाणाचं नाव आहे यमुनोत्री, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढं गोवा कार्निवल, पंजाब. बघा उत्सव आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे सण आहेत. गोव्याला कार्निवल प्रसिद्ध आहे, तर पंजाबला बैसाखी प्रसिद्ध आहे. बैसाखी प्रसिद्ध आहे. बिहारची छठपूजा तुम्हाला आत्ताच आला आपला विषय. हा असा प्रश्न आहे. ध्वनिदर्शक शब्द. बघा बघा तुम्ही जर काही पुस्तकं पाहिले तर त्याच्यामध्ये मोजकेच ध्वनिदर्शक शब्द असतात. त्यावेळेस तुम्ही काय करा, हे ध्वनिदर्शक शब्द एका पुस्तकावर अवलंबून राहू नका. एका पुस्तकातले ध्वनिदर्शक शब्द पाठ करू नका. तुम्हाला जी जी पुस्तकं मिळतील त्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या तुम्ही प्रकाशनाची पुस्तकं गोळा करा आणि त्याच्यातले ध्वनिदर्शक शब्द पहा. तुम्ही जर एकाच पुस्तकावर अवलंबून राहिले तर तुमचं ते अभ्यास पूर्ण होणार नाही. रातकिड्यांची किरकिर असते बघा, रात्री रातकिडे ओरडतात, त्यांना आपण किरकिर म्हणतो. तर पावसाची काय आहे, सप सप,
पर्याय क्रमांक 2 टिप टिप, पर्याय क्रमांक 3 सळसळ आणि 4 पर्याय क्रमांक वटवट. ठीक आहे नाही. बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सॉरी पर्याय क्रमांक 2 टिप टिप पावसाची टिप टिप हा पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पुढं प्रश्न 31वा, सैनिकांची तुकडी विद्वानांचं काय? सैनिकांची तुकडी विद्वानांचं किती वेळ राहिलाय? विद्वानांचं आहे. तर या ठिकाणी सभा विद्वानांची काय आहे? सभा. अजून विद्वानांची सभा आहे. पुढचं आपण आकृत्याचा एक 2-3 आकृत्या पाहणार आहोत. पहा आपण आकृत्याचा घटक एक छोटासा आहे तो पाहणार आहोत. एकदम सोपा प्रश्न 100% हा नीट वाचला ना याच्यातला एकही मार्क तुमचा जाणार नाही. एकही मार्क जाणार नाही. बघा काय प्रश्न आहे पहिला बघा आता. या पद्धतीचा एक प्रश्न आहे बघा. गोल, त्रिकोण, वर्तुळ आणि त्याच्या पुढे दिलेले आहे त्याचा समसंबंध. काय समसंबंध दिलेला आहे की वर्तुळ जो आहे आणि मधला भाग आपल्याला सुरुवातीला मोठं काय झालेलं आहे एक भाग बघायचा. त्रिकोण मोठा झालेला आहे. काय मोठा झालेला आहे? त्रिकोण. त्रिकोणात कोण आलाय? गोल आलाय. म्हणजे मधला जो आहे तो मोठा झालेला आहे. मधला काय झालेला आहे? मोठा. मग इथं बघायचं हा मधला आहे. या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही. म्हणजे एक पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये आपण पाहायचं. आता दुसरा जो घटक आहे बघा, दुसरा जो घटक आहे त्रिकोणात वर्तुळ गेलेला आहे. म्हणजे 1 नंबरचा जो घटक आहे, 1 नंबरचा जो आहे तो मध्यभागी गेलेला आहे. 1 नंबरचा मध्यभागी गेलेला आहे. मग या आकृतीमध्ये बघायचं की त्रिकोण काय झालेला आहे? मध्यभागी गेलेला आहे. इथं गेलेला आहे त्रिकोण मध्यभागी. आता कुणीकडे गेलेला आहे अजून त्रिकोण मध्यभागी नाही. म्हणजे एकदम उत्तर सोपं झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. तर आपण पुढचा 2 नंबरचा प्रश्न पाहिला. सोपा आहे. बघा आकृत्यांमध्ये 2 घटक लक्षात घ्यायचे. एक घटीवत आणि अघटीवत. म्हणजे घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज फिरणाऱ्या गोष्टी त्या लक्षात घ्यायच्या आणि क्लॉकच्या विरुद्ध फिरणाऱ्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या. त्या आकृत्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरत असतात. बघा या ठिकाणी ती आकृती जर पाहिली तर बघू हे जे गोल आहे हे गोल आणि हा तिरका झालेला आहे. म्हणजे हा तो काय केला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरलाय. या 2 गोष्टी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने कुठं फिरल्यात बघायचं. मग हा जो त्रिकोण आहे हा खाली आलेला आहे. याचं बाणाचं तोंड खाली आलेलं आहे. बाणाचं तोंड इकडे आलेलं आहे. म्हणलं आता फिरल्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या ठिकाणी बाणाचं तोंड आहे. हे जे टोक आहे याचं टीचं टोक इकडच्या दिशेने आलेलं आहे. बाकी काही दिसत नाही. इथं जर हा तर नाहीच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. पुढचा घटक बघूया. इथं त्रिकोण काय झालेलं वर्तुळ आहे रंगवलेलं आहे ते आडवं झालं. वर्तुळ रंगवलेलं आडवं झालं आणि त्याला एक अर्धवर्तुळ मिळालं फिगर रंगवलेलं. मग या ठिकाणी काय होणार आहे हा जो त्रिकोण आहे हा जो त्रिकोण आहे तो हा वर्तुळ उभा झाला. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरला. हा त्रिकोण सुद्धा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणार आहे. म्हणजे आपल्याला इथं काय दिसतंय बरं तुम्ही सांगा. पर्याय क्रमांक 2 दिसतोय आणि पुढे अर्धा त्रिकोण दिसतोय. पुढचा जर आपण घटक पाहिला एकदम सोपा आहे. हा घटक नाही मार्कच राहिला नाही पाहिजे. इतके सोपे घटक याचे मार्क तुमचे हक्काचे मार्क आहेत. पुढचा जर पाहिला आपण तर हा जो चौकोन आहे मधला हा चौकोन मोठा झालाय. चौकोन मोठा झालाय त्यातलं वर्तुळ जे आहे ते इकडच्या बाजूला गेले. आपण निरीक्षण शक्ती करायची. मग इथं बघायचं हा बी चौकोन आहे. चौकोन मोठा झालाय सगळ्या याच्यामध्ये. त्यानंतर वर्तुळ हा कोणत्या बाजूला गेलाय? इकडच्या बाजूला गेलाय. म्हणजे हे जे चिन्ह आहे हे इकडच्या बाजूला इथं गेलेले सॉरी इथं गेलेलं आहे. इथं गेलेला आहे. म्हणजे हे हा पर्याय क्रमांक आपला काय झालेला आहे 2 नंबरचा पर्याय क्रमांक गेलेला आहे बघा. 2 नंबरचा पर्याय क्रमांक आपला गेलेला आहे. पुढे पाहूया आपण. त्यानंतर हा जो स्टार आहे हा वरच्या बाजूला गेलेला आहे. म्हणजे खालची जी गोष्ट आहे या बाजूला गेली. हा त्रिकोण हा जो त्रिकोण आहे आपला ह्या बाजूला गेलाय या आकृतीमध्ये गेलेला आहे. म्हणजे ही आकृती आपली बाद झालेली आहे का नाही. 2 आकृती आपण पाहिलं. त्यानंतर हा इकडचा त्रिकोण ह्या इथं आतमध्ये गेलेला आहे. म्हणजे हा वर्तुळ या वर्तुळाची इथं आलेला आहे. म्हणून आपण आकृती क्रमांक 1 आपली बरोबर आहे. पुढचं पाहूया. सोपे सोपे प्रश्न तुमचे घेतो मी. इथं कोण आहे आणि चौकोन तयार झालेला आहे. कोणाचा काय तयार झालेला आहे? चौकोन तयार झालेला आहे. कोणाला 2च भुजा आहेत
आणि इथं चौकोनाला 4 भुजा झाले. सोपे सोपे प्रश्न लक्षात घ्यायचे. चौकोनाला 4 भुजा झाल्या, त्रिकोणाला 3 भुजा आहेत. मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, की याच्या 2च्या दुप्पट 4 आहे. त्रिकोणाच्या दुप्पट भुजा होतात 6. 6 भुजा इथे षटकोनाला आहे. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. पुढचं पाहूया. या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे, की तुम्ही जर पाहिलं तर हा जो वर्तुळ आहे, तर आपण पाहूया. ही सोपी प्रश्न आहेत आकृत्यांची. आकृत्यांच्या प्रश्नाचे मार्क आपले जाणारच नाहीत. आपल्या आकृत्यांवर फक्त तुम्ही एक लक्ष द्यायचं आहे. आकृत्याच्या प्रश्नांची आपली मार्क जाणार नाहीत. आज या ठिकाणी मला एक सुवर्ण संधी मिळाली मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षेच्या निमित्ताने. मी सर्वप्रथम आभार मानेन आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय सीईओ आशिषजी पेहरेकर साहेब. मी आभार मानेन आपल्या शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब. मी आभार मानन श्री कारले मॅडम, रवी भापकर सर, त्याचबरोबर अनिलजी पवार साहेब. आणि हे सगळं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. माझ्या समोर बसलेले आहेत. पूर्ण लेक्चर मला निरीक्षण करत आहेत आमच्या तालुक्याचे सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक रामनाथजी कराड साहेब. त्याचबरोबर टेक्निकल टीम म्हणून इथे बसून असणारे रामकिशन वाघ सर, त्याचबरोबर या शाळेचे सन्माननीय प्राचार्य प्रौढ सर आणि संतोष घुगरे सर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. मनपूर्वक आभार मानतो. आपणही लेक्चर छान रीतीने ऐकलं. सर्व बालकांचे, त्यांच्या पालकांचे, सर्व शिक्षक वृंदांचे मी मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मी पुन्हा एकदा तुमच्या समोर येणार आहे उद्याच्या लेक्चरसाठी. त्याचा घटक आहे समसंबंध आणि त्या समसंबंधामध्ये तो उपघटक आहे संख्या. उपघटक आहे संख्या. तर पुन्हा एकदा मनस्स तुमचं स्वागत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.